या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस या विषयावर 25 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग. प्रश्न पहिला. राष्ट्रीय अंतराळ दिवस भारतात कधी साजरा केला जातो? ए. 15 ऑगस्ट, बी. 23 ऑगस्ट, सी. 26 जानेवारी, डी. 5 सप्टेंबर. बराबर उत्तर ब. 23 ऑगस्ट. प्रश्न दुसरा. भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? ए. 2022, बी. 2023, सी. 2024, डी. 2025. बरोबर उत्तर आहे सी. 2024. प्रश्न तिसरा. राष्ट्रीय अंतराळ दिवस कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ए. चांद्रयान 1, बी. मंगळयान, सी. चांद्रयान 2, डी. चांद्रयान 3 चे यश. बरोबर उत्तर आहे डी. चांद्रयान 3 चे यश. प्रश्न चौथा. चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग कधी झाले? ए. 23 ऑगस्ट 2023, बी. 15 ऑगस्ट 2023, सी. 26 जानेवारी 2023, डी. 14 जुलै 2023. बरोबर उत्तर आहे ए. 23 ऑगस्ट 2023. प्रश्न पाचवा. चांद्रयान 3 कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केले? ए. नासा, बी. इस्रो, सी. ESA, डी. जॅक्सा. बरोबर उत्तर आहे बी. इस्रो. प्रश्न सहावा. इस्रोचे पूर्ण रूप काय आहे? ए. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, बी. इंडियन सायन्स रिसर्च ऑफिस, सी. इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डी. इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन. बरोबर उत्तर आहे ए. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न सातवा. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. बेंगळुरू, डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे सी. बेंगळुरू. प्रश्न आठवा. चांद्रयान 3 च्या लँडरचे नाव काय होते? ए. प्रज्ञान, बी. विक्रम, सी. रोहिणी, डी. आर्यभट्ट. बरोबर उत्तर आहे बी. विक्रम. प्रश्न नववा. चांद्रयान 3 च्या रोवरचे नाव काय होते? ए. प्रज्ञान, बी. विक्रम, सी. ध्रुव, डी. गगन. बरोबर उत्तर आहे ए. प्रज्ञान. प्रश्न 10वा. चंद्राच्या कोणत्या भागाजवळ चांद्रयान 3 उतरले? ए. विषुववृत्ताजवळ, बी. उत्तर ध्रुवाजवळ, सी. दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ, डी. मध्यभागी. बरोबर उत्तर आहे सी. दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ. प्रश्न 11वा. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत कितवा देश ठरला? ए.
दुसरा, बी तिसरा, सी चौथा, डी पाचवा. बरोबर उत्तर आहे सी चौथा. प्रश्न 12वा. चांद्रयान-3 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ए. सूर्याचा अभ्यास, बी. चंद्रावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग आणि रोवर चालवणे, सी. मंगळावर मानव पाठवणे, डी. नवीन उपग्रह तयार करणे. बरोबर उत्तर आहे बी. चंद्रावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग आणि रोवर चालवणे. प्रश्न 13वा. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? ए. आर्यभट्ट, बी. रोहिणी, सी. भास्कर, डी. इनसॅट. बरोबर उत्तर आहे ए. आर्यभट्ट. प्रश्न 14वा. आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाला? ए. 1970, बी. 1975, सी. 1980, डी. 1985. बरोबर उत्तर आहे बी. 1975. प्रश्न 15वा. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी. डॉक्टर विक्रम साराभाई, सी. सतीश धवन, डी. होमी भाभा. बरोबर उत्तर आहे बी. डॉक्टर विक्रम साराभाई. प्रश्न 16वा. चांद्रयान-1 मोहिमेचे एक महत्त्वाचे यश कोणते? ए. मंगळावर उतरणे, बी. चंद्रावर पाण्याच्या रेणूंचे पुरावे शोधणे, सी. सूर्याभोवती उपग्रह पाठवणे, डी. मानवाला अंतराळात पाठवणे. बरोबर उत्तर आहे बी. चंद्रावर पाण्याच्या रेणूंचे पुरावे शोधणे. प्रश्न 17वा. भारताची पहिली मंगळ मोहीम कोणत्या नावाने ओळखली जाते? ए. चांद्रयान, बी. आदित्य L1, सी. मंगळयान, डी. गगनयान. बरोबर उत्तर आहे सी. मंगळयान. प्रश्न 18वा. आदित्य L1 मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? ए. चंद्राचा अभ्यास, बी. सूर्याचा अभ्यास, सी. मंगळाचा अभ्यास, डी. शुक्राचा अभ्यास. बरोबर उत्तर आहे बी. सूर्याचा अभ्यास. प्रश्न 19वा. गगनयान मोहिमेचा संबंध कशाशी आहे? ए. मानवी अंतराळ उड्डाण, बी. चंद्रावरील रोवर, सी. हवामानाचा अभ्यास, डी. समुद्राचा अभ्यास. बरोबर उत्तर आहे ए. मानवी अंतराळ उड्डाण. प्रश्न 20वा. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या दशकात झाली? ए. 1940चे दशक, बी. 1950चे दशक, सी. 1960चे दशक, डी. 1980चे दशक. बरोबर उत्तर आहे सी. 1960चे दशक. प्रश्न 21वा. राष्ट्रीय अंतराळ दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे? ए. अंतराळ विज्ञानाबद्दल जनजागृती करणे, बी. फक्त उपग्रहांची विक्री करणे, सी. अंतराळ प्रवास बंद करणे, डी. केवळ वैज्ञानिकांसाठी कार्यक्रम घेणे. बरोबर उत्तर आहे
ए. अंतराळ विज्ञानाबद्दल जनजागृती करणे. प्रश्न 22. चांद्रयान-3 कोणत्या प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात पाठवण्यात आले? ए. PSLV C-57, बी. GSLV F-10, सी. LVM-3 M4, डी. SLV-3. बरोबर उत्तर आहे सी. LVM-3 M4. प्रश्न 23. इस्रोच्या प्रक्षेपण केंद्रांपैकी प्रमुख केंद्र कोणते आहे? ए. श्रीहरिकोटा, बी. पुणे, सी. जयपूर, डी. नागपूर. बरोबर उत्तर आहे ए. श्रीहरिकोटा. प्रश्न 24. राष्ट्रीय अंतराळ दिवस विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रासाठी प्रेरित करतो? ए. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, बी. केवळ क्रीडा, सी. केवळ संगीत, डी. केवळ शेती. बरोबर उत्तर आहे ए. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान. प्रश्न 25. भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या ऐतिहासिक कामगिरीचे प्रतीक आहे? ए. पहिला दूरदर्शन प्रसारण, बी. चांद्रयान-3चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग, सी. पहिला रेल्वे प्रवास, डी. पहिला संगणक. बरोबर उत्तर आहे बी. चांद्रयान-3चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.